ही आपली 900C मशीन आहे, त्याचा डिस्प्ले आहे. ठीक आहे, टच स्क्रीन नाही आहे, बटन्स आहेत. नंतरला हे याला बोलतात O2 नॉब, पण फ्लो देतो इथून. अच्छा. नायट्रस एअर O2. ठीक आहे, इथे आपल्याला 3 प्रेशर दाखवले. हे 3 प्रेशर आहेत ते सप्लाय लाईनचे, जे आपण पाईपलाईन लावले आहे त्याचे. हे 2 आहेत ते सिलेंडरचे, जे की मागे असतात. सेंट्रल लाईन्स कुठले? सेंट्रल हे लाईन, सेंट्रल लाईन हे जे हे ते सिलेंडर सिलेंडर याच्या मागे असतो सिलेंडर. O2 आणि नायट्रसला सिलेंडर आहे. याला पॉव म्हणतात, प्रेशर एअरवे वॉश. हे ऑन ऑफ स्विच, हे बॅक टू वेंट स्विच. ह्याला APL व्हॅल्व. हे 2 चेक व्हॅल्व्स असतात. हे 2 चेक व्हॅल्व जाम नाजूक असतात, सिरॅमिकने बनवलेले असतात ते. अच्छा. डायरेक्ट पडले की 3000चा फटका असा विषय. अच्छा. त्याला बोलतात फ्लो सेन्सर. हे फ्लो सेन्सर आहे. अच्छा. हे O2 सेन्सर आहे, O2 सेन्सर केबल. अच्छा. फ्लो सेन्सरची केबल इथे कनेक्टेड आहे, ज्यामुळे आपल्याला टायडो व्हॉल्यूम दिसतं. ठीक आहे. आता हे बेलोज आहेत, आतमधल्याला बेलोज म्हणतात. या काचेच्या याला बेलोज हाऊसिंग म्हणतात. आणि खाली येते सोडा लाईन. खाली येते याला कॅनिस्टर म्हणतात. याला कॅनिस्टर म्हणतात. याला EZ मॉड्यूल म्हणतात. EZ मॉड्यूल कशासाठी असतो तर समजा पेशंट थ्रू येते गॅसेस, जे आता वॉटर वगैरे जमा होतात ते EZ मॉड्यूलमध्ये हे होतात जमा. ठीक आहे. वॉटर CO2 इथे येतो ना? हां, CO2 इथे येतो. हां. बाकी हे ECGO साठी आहे. ECGO आणि आपल्या जीच वाईट, हे व्हाईट वाले आहे ना, जीच सोडा लाईन घ्यावा. पण हे नाही वापरत ते लोक. हे ECGO आहे. ECGO म्हणजे ऑक्झिलरी कॉमन गॅस आउटलेट. इथून आपण फ्लो देऊ शकतो, जे की आपण फक्त पेशंटला नॉर्मल O2 पाहिजे असेल तर इथे कनेक्ट करायची ट्यूबिंग, मास्क लावायचा आणि इथून O2 फ्लो द्यायचा. ठीक आहे. हे आपलं वेपरायझर आहे. आपलं नाही, हे दुसऱ्या कंपनीचं आहे. पण यात 3-4 प्रकार असतात. हे सेवोफ्लोरेन आहे, येलो कलरमध्ये म्हणजे सेवोफ्लोरेन आहे. यात अजून डेस्फ्लोरेन असतं, आयसोफ्लोरेन असतं, अजून हॅलोथेन असतं. हे 4 प्रकारचे तरी मी ऐकलं जातून वेपरायझर. हे पेशंटला बेशुद्ध करण्यासाठी यूज करतो आपण. आता ह्याचे आता समजा आपण O2 दिलाय, O2 आणि नायट्रस. O2 आणि नायट्रस मिळून नंतरला वेपरायझर पण मिक्स होतो आणि ते मिक्स होऊन मध्ये पेशंटला जातो. पेशंट ऑक्सिजन मास्क असतो त्याच्यातून जातो. हां, त्याच्यातून जातो. अच्छा. तर ऑक्सिजन मास्क नसला लावला तरी ते मग आता समजा पेशंटला श्वास घेता सोडता येत नसेल, मग त्याच्या आतमध्ये पण अशी ट्यूबिंग टाकतात, मग ते इंटरनली व्हेंटिलेशन देतात. मग त्याला ती श्वास घेतले आपण ते मास्क लावून घेतो, ते मास्क नाही, सॉरी, रुमालावर देतात, देऊन असं देतात तसं ते ऑक्सिजन. त्याला काय बोलतात ते मी विसरलो त्याचं नाव. आता नॉर्मली याचं चेकआउट वगैरे नसतं, बाकी एवढं काय नाही. O2 सेन्सर कॅलिब्रेशन असतं, जे की दर PM ला करायचं असतं आम्हाला. आणि नंतर तेही व्हेंट मोडवरती झाले. आता व्हेंट मोडवरून बाहेर यायला इथे बॅग मोडवर टाकली आणि हे एंडकेस दाबायचं, जेणेकरून जे अलार्म असेल ते येणार नाही. बॅग मोडवरती यूज करायला आपल्याला आपण ते असं टाकल्यावर ते स्टँड बाय वर जातं, काल मी ऐकलं. स्टँड बाय वरती राहील. आता बॅग मोडवरती टाकलं, इथे APL असतात, ह्याच्यावरती आता रेंज तरी नाही दाखवली, पण त्याच्याने काय चेंज होतं आता सांगतो तुम्हाला. की आता समजा